नमस्कार मंडळी मी गणेश ठाकरे महाराष्ट्र नेता या चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे. मंडळी, आपल्या भारताचं भवितव्य हे लहान मुलं येतं आणि या लहान मुलाचं भवितव्य उज्ज्वल व्हावं अशा पद्धतीची भावना आपल्या सोनार मामू यांची आहे. आणि 2019 असेल ते 2026 असेल, या दरम्यान किती खर्च झाला या भवितव्यावरती आणि कशा पद्धतीने एखाद्या कंपनीला टेंडर देण्यासाठी जी काही प्रक्रिया चालवली जाते, हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. तर मंडळी, मी गणेश ठाकरे महाराष्ट्र नेता या चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मंडळी, ज्या अर्थी आपण लहानपणी शाळेत होतो, आता लहानपणी शाळेत असताना आपल्याला एक सुगडीचा प्रकार दिला जात होता. ती सुगडी आपल्याला खायला दिली जात होती आणि त्या सुगडीत अक्षरशः किती अळ्या असायच्या आपण बघितल्या असतील. आपल्या मुलाला ती सुगडी दिल्यानंतर त्या ठिकाणी आपण चाळल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी किती प्रकारचे किडे हे त्या सुगडीमध्ये आपल्याला पाहायला मिळाले, हे आपण सगळ्यांनीच बघितलेलं आहे. त्यानंतर तांदूळाचा प्रकार सुरू झाला. म्हणजेच एखाद्या घरातील 2 किंवा 3 व्यक्ती असलेला चौथ्या वर्गापर्यंत तो मुलगा शाळेत असेल, तर त्या लहान मुलाला 3 किलो एका महिन्याचं तांदूळ दिले जात होते. ते देखील आपण बघितले असेल. आणि त्यानंतर ते तांदूळ कुठं जायचे, कोणत्या कंपनीला वापस जायचे का, त्याच्यातून काही उत्पन्न काही कंपन्या कमवत होत्या का, असे अनेक प्रश्न निर्माण झाले होते आणि त्यानंतर ते तांदूळ सुद्धा बंद झाले. आता आपल्या लहान मुलाचं भवितव्य सुदृढ व्हावं अशी परत एकदा आपल्या सोनार मामू यांची भूमिका आहे आणि त्यामध्ये आपल्याला अशा पद्धतीने आपल्याला खाद्य सध्या मुलाला शाळेत येत आहे. खरं तर हे तुम्हाला नावाचं दिसणार नाही, परंतु अशा पद्धतीचे सुगडी असेल, त्यानंतर डाळ वगैरे असेल, त्यानंतर जे काही सुगडीचा प्रकार असेल, मुगाची डाळ असेल, असे जे काही आपल्याला डाळीचे पाकिट दिले जातात, हे खाण्यासारखे योग्य आहेत का, हा परत एकदा विचारला जाणारा प्रश्न आहे. आणि जर अशा गोष्टी आपण विचारल्या तर नंतर मग परत काही कारवाई वगैरे होतात. काही आपण देशहिताच्या विरोधात बोलत आहे असं सुद्धा बोलले जाते. परंतु या सुगडीतून, या डाळीतून कोणाचं भलं झालं? आज प्रत्येकाच्या जे काही घरी आपल्या डाळ वगैरे येते अशी, ही आपल्या जनावराला टाकल्यानंतर सुद्धा ते जनावर खात नाही. ते जनावर सुद्धा वास घेऊन बाजूला जाते. तर मग माणसाचं काय होणार? या ठिकाणी अनेक दिवसापासून ते पाकिट पडलेले असतात. त्याच्यात परत डाळीत त्या अळी वगैरे होतात. अळ्या झाल्यानंतर ते कीटक वगैरे होतात आणि त्यानंतर खाल्ल्यानंतर परत वांत्या वगैरे होतात. मग त्याच्यातून विषासारखं आपल्याला मुलाला दिलं जाते. मग ह्या गोष्टी योग्य आहेत का? एखाद्या कंपनीला टेंडर देण्यासाठी एखाद्या गोष्टीतून कशा पद्धतीने आपले नेते खुश करायचे, एखाद्या नेत्याला किंवा त्याच्या चमच्याला कशा पद्धतीने टेंडर दिलं जाते, हे सगळ्या गोष्टी आपण बघितल्या. ही चांगली गोष्ट ही आपण सरकारने द्यायला पाहिजे. परंतु आता त्याचं दळण वगैरे करून द्यायची काही गरज नाही. जशी डाळ असेल तशी दिली पाहिजेत किंवा खाद्य जसं असेल तांदूळाचं तसं दिलं पाहिजे. मुगाची डाळ असेल, उडदाची डाळ असेल, ही जशाच तशी दिली पाहिजेत. म्हणजे काय होईल की आई वडील जरी घरचे असतील तर ते शिजवून खातील किंवा कोणाच्या तरी मुखात जाईल. मुलांनी जरी नाही खाल्लं तर त्याचे आई वडील खातील, त्याचं सुद्धा त्याच्या ठिकाणी निवारण होईल. परंतु अशा पद्धतीने दळून वगैरे दिल्यानंतर कंपनीला टेंडर, त्याच्यावरती पॅकिंगचा खर्च, असा आपोआप खर्च केला जातो आणि त्यानंतर महाराष्ट्राचा बोजा आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. आपला GDP वगैरे किती घसरतो, काय घसरतो, पैशाची किंमत कशी घसरते, हे सगळ्यांनी बघितलेलं आहे. आणि अशा पद्धतीने जर आपल्याच नागरिकाला, आपल्या लहान मुलाला जर खाद्य येत असेल, तर एखाद्या नेत्यांनी, आमदारांनी असं जे काही खाद्य असेल ते त्यांच्या मुलाला खाऊ घातलं का? हा एक देखील मोठा प्रश्न आहे. आता या संदर्भात नेमकं तुम्हाला काय वाटते? अशाच जे काही चर्चा असतील, या चर्चेवरती तुमचं काय उत्तर असेल, नक्कीच कमेंट करा. जय शिवराय.